खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद रंगलाय। चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय। दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहिलंय। 8 ऑगस्टला खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे। दरम्यान खालिद का शिवाजी या सिनेमाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। अकादमी पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे आपल्या सोबत आहेत। सध्या त्यांचा एक सिनेमा आलाय जो चर्चेमध्ये आहे, खालिद का शिवाजी, आणि त्याच्यावरून प्रचंड वादंग निर्माण झालाय। चित्रपटाबद्दल आक्षेप असे आहेत की तुम्ही 11 अंगरक्षक मुस्लिम होते असं म्हणताय, 35% सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य होता असं म्हणताय, रायगडावर मस्जिद होती असं तुम्ही म्हणताय। कशाच्या आधारावर तुम्ही हे दावे करताय? टक्केवारीमध्ये मतभेद होऊ शकते, म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, पण आपल्याला हे मान्य करावं लागेल की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम लोक होते। तुमचा चित्रपट ऐतिहासिक आहे की काय? नाही, माझा चित्रपट हा फार चांगला पॉईंट विचारला तुम्ही। हा ऐतिहासिक चित्रपट नाही आहे, ही ऍक्च्युली हा कथा खालिद ही जे पात्र आहे याच्या अवतीभोवती फिरणारी ही कथा आहे, आणि खालिदच्या त्या जर्नीवर ही फिल्म आहे। खरं तर राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार असं म्हणतायत की हा चित्रपट कोणी पाठवला होता, ती समिती कोण होती, या सगळ्यांचं मी माहिती घेणार आहे। अशा पद्धतीची फिल्म गेलीच कशी? मुळात आशिष शेलारांनी फिल्म बघितली का? नाही, ते मला माहित नाही एवढं, पण त्या प्रोसेसने गेली आमची फिल्म। त्यांनी दावा केला होता मी ऑस्करला फिल्म पाठवणार आहे। मला वाटतं त्यांना ते डबल विचारायला पाहिजे तुम्ही। जे सगळे आक्षेप घेतात त्या सगळ्यांना सिनेमा का नाही दाखवत? नाही, ऑलरेडी मी माझं तेच म्हणणं आहे की 8 तारखेला जे फिल्म रिलीज होते ते त्यांनी जाऊन पाहावी, आणि त्याच्यामध्ये जर नाही आवडलं त्यानंतर बोलावं त्याच्यावर। तुम्ही 8 तारखेला चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा पद्धतीचा एक आशावाद, एक विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलाय। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई।